नवीन कौठा येथील म्हाडा कॉलनीत शिरले नाल्याचे पाणी। आपण जे दृश्य पाहत आहोत ते सर्व दृश्य हे म्हाडा कॉलनी नवीन कौठा नांदेड येथील आहेत। मागील 10 ते 15 वर्षापासून म्हाडावासी या पाण्याचा त्रास सहन करत आहेत, परंतु आतापर्यंत 10 ते 15 वर्षांमध्ये कमीत कमी 10 वेळेस तरी म्हाडावासियांच्या घरात पाणी शिरले आहे। याचं मोठं कारण म्हणजे म्हाडा कॉलनीतून वाहणारा एक छोटासा 10 फुटाचा जो नाला आहे, त्या नाल्याला महानगरपालिकेच्या प्रशासनाने कसल्या प्रकारचा सर्वे न करता कोर्टाच्या बाजूला असलेला एक पुलाच्या खाली सोडला आहे। या नाल्या मोदी ग्राउंड व पद्मजा सिटी आयजी ऑफिसच्या पाठीमागून त्याचबरोबर असर्जन होऊन येणारे पाणी असा 3 जागचे पाणी एकत्र आणून ते पाणी म्हाडा कॉलनी नाल्यात वळवलं आहे। त्यामुळे रात्रभर जरी पाऊस पडला तरी त्या नाल्याचे पाणी म्हाडावासियांच्या घरामध्ये शिरत आहे। आणि गेल्या वर्षी महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रफतुल्ला खान साहेब व त्यांची टीमने याची पाहणी करून महापालिकेमध्ये बैठक ठेवली होती, परंतु या बैठकीत काही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही आणि याही वर्षी म्हाडावासियांच्या घरामध्ये या नाल्याचे पाणी शिरले आहे। माझी महापालिका प्रशासनाला विनंती आहे की या नाल्याचा जो वळवलेला सर्व ठिकाणचे पाणी आहे याची तात्काळ विल्हेवाट लावून म्हाडावासियांची होणारी हेळसांड थांबवावी, अन्यथा म्हाडावासियांच्या वतीने महापालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता सुनील अनंतवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली। नमस्कार, मी सुनील प्रभाकर अनंतवार, राहणार म्हाडा कॉलनी नांदेड, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी बरेच वर्षापासून काम करतो। आता आहोत आपण म्हाडा कॉलनीमध्ये। म्हाडा कॉलनी नवीन कौठा स्थित 20 वर्षापूर्वी स्थापित झालेली आहे आणि या म्हाडा कॉलनीचा इतिहास जर जाणला तर खूपच मोठा आहे। 10 वर्ष झालं सलग मी या म्हाडा कॉलनीच्या समस्या घेऊन महापालिकेमध्ये आतापर्यंत मांडलेल्या आहेत। म्हाडा कॉलनीतून एक 10 फुटाचा फक्त नाला जातो आणि या नाल्यामध्ये जवळपास 3 ठिकाणचं पाणी आणून त्या नाल्याला सोडलेलं आहे। जसं की असर्जून येणारं पाणी, उजव्या साईडून पद्मजा उजव्या साईडून मामा चौक व मोदी ग्राउंड आणि डाव्या साईडकडून आयजी ऑफिस व पद्मजा सिटी असं 3 ठिकाणचं पाणी या म्हाडा कॉलनीवासियांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासाठीच जणू काय सोडलेलं आहे असं मला वाटते। आणि म्हाडा कॉलनीच्या बऱ्याचशा समस्या, ड्रेनेजचा प्रॉब्लेम, नाल्याचा प्रॉब्लेम आणि या कचऱ्याचा प्रॉब्लेम, आता आपण इथं पाहू शकता की जो कचरा आहे हे म्हाडावासी इथं कचऱ्याची गाडी लवकर तात्काळ येत नसल्यामुळं हा कचरा इथं साचून राहतो आणि आता महिन्यामध्ये अतिवृष्टी महिन्यातून 3-3 वेळेस एका दिवसामध्ये 150 ते 250 मिलीमीटर पाऊस पडत आहे आणि ह्या पावसाचं नेहमी नुकसान हे आमच्या म्हाडावासियांना, नवीन कौठावासियांना सोसावं लागत आहे। आत्ताच बघला आता आज रात्री भरपूर असा पाऊस झालेला आहे। महाराष्ट्र शासनाने जवळपास आज 27 तारखेला अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज रेड अलर्ट हा नांदेडसाठी जारी केला होता आणि त्यामधूनच आपण आज पाहतात की भारी वर्षा आपल्या नांदेडमध्ये झालेली आहे आणि म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास ह्या पाण्याचं आज ही 3री वेळेस आहे म्हाडावासियांच्या घरामध्ये पाणी शिरण्याची, महिन्यामधून 3री वेळेस। तुटपुंजी मदत फक्त 2024 साली एक 60 घरांना इथून मिळून आलेली आहे। त्यानंतर 4-5 वेळेस पाणी घरात शिरलं, अद्याप कोणती मदत म्हाडावासियांना मिळाली नाही। कोणता तलाठी, कोणता सहाय्यक आयुक्त किंवा कार्यकारी अभियंते यांनी अद्यापपर्यंत म्हाडा कॉलनीला भेट दिली नाही आणि इथल्या समस्या जाणून घेतलेल्या नाहीत आणि आम्ही जो पाठपुरावा करतो त्याला साफ महापालिकेच्या प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे। आणि माझी या प्रशासनाला विनंती राहील, आजच्या घडीला इथे सहाय्यक आयुक्त आणि महापालिकेच्या प्रशासनानं भेट देऊन महापालिकेचं कचरा व्यवस्थापन असो, नालीचा प्रश्न असो, ड्रेनेजचा प्रश्न असो, लाईटाचा प्रश्न असो तात्काळ मार्गी लावा, अन्यथा म्हाडा कॉलनीवासी हे महापालिकेच्या विरोधामध्ये गंभीररित्या असं आंदोलन सुरू करतील, याची नोंद महापालिकेने घेतली पाहिजे असं या ठिकाणी मी याविषयी सांगतो।